महाराष्ट्र के मालेगांव के उप महापौर और समाजवादी पार्टी की नगर सेविका शान-ए-हिंद एक बार फिर टीपू सुल्तान के मुद्दों को लेकर चर्चा में है। मालेगांव में आयोजित एक कार्यक्रम के दौरान शान-ए-हिंद ने कहा कि उनके दफ्तर का काम पूरा होने के बाद वे टीपू सुल्तान का फोटो दोबारा अपने कैबिन में लगाएंगी। इस बयानबाजी के बाद राज्य में राजनीतिक माहौल और भी गर्मा गया है। टीपू सुल्तान, हजरत टीपू सुल्तान, जिन्होंने हिंदू मुसलमान के फर्क को नहीं किया, उन्होंने औरतों की इज्जत को महफूज रखने में अव्वलियत दी, जिन्होंने टेक्नोलॉजी में उस जमाने में जब सोच नहीं सकते थे, उन्होंने रॉकेट और मिसाइल जैसी टेक्नोलॉजी का इस्तेमाल किया। जहां तिब्बती मदद के लिए एक बादशाह सुल्तान अपने सिपाही के जख्मों को खुद सीता था, उसकी अफजलियत आप देखो, उसकी सोच आप देखो, जो अपने सिपाही के जख्मों को सीता था, प्लास्टिक सर्जरी का जिन्होंने काम किया। जहां मस्जिदों की हिफाजत की, वहां मंदिरों की भी हिफाजत की, जहां मुसलमानों का सोचा, वहां हिंदुओं का भी सोचा, जिन्होंने तालीम को आगे बढ़ाने के लिए कोशिश की, वहां टीपू सुल्तान, हजरत टीपू सुल्तान की तस्वीर भी इंशाअल्लाह हमारी उपमहापौर कदाचित विसरले असतील की त्या हिंदू राष्ट्रामधल्या एका मालेगाव नावाच्या शहराचे उपमहापौर आहेत आणि म्हणून जास्त टिपू सुलतानची आठवण येत असेल तर त्या सगळ्या जणांना परत त्याच्याकडे पाठवण्याची सोय आम्हाला करायला लागेल। कारण का आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये त्यांनी हिंदूंना 8 ते 9 हजार हिंदूंना मारलं, धर्मांतर केलं, आमची मंदिरं तोडली, त्याच्या तलवारीवर म्हणजे टिपू सुलतान कोणतरी अंगठी बिंगटीवाला तो येडा ओवीसी बोलत होता का त्याच्या अंगठीवर राम लिहिलेलं, त्या येड्याला मी त्याला म्हणजे त्याला कदाचित डोक्यात बुद्धी नाहीये। टिपू सुलतानच्या स्वतःच्या तलवारीवर, ये तलवार काफिरों के कत्ल करने के लिए बनाई गई है, हे त्याच्या तलवारीवर, मुख्य तलवारीवर लिहिले गेलेली आहे। तर आता हर्षवर्धन सकपाळ पण त्याच्यासाठी काफिरच आहे। उद्या टिपू सुलतान जिवंत असताना पहिला वार हर्षवर्धन सकपाळवर केला असता, कारण त्याला कुठलाच हिंदू पाहिजे नको होता। आणि आता ह्या महापौरांना पण उपमहापौरांना पण सांगेन, हिम्मत करून दाखवा तिथे टिपू सुलतानचा फोटो लावण्याचा, नंतर मग बघू तुम्ही उपमहापौर किती वेळ राहता आणि ती भिंत किती वेळ राहते। म्हणून आमच्या इथे या अशा पद्धतीच्या हिरव्या सापाने जास्त वळवळ करू नये, कारण आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीमध्ये इथे फक्त शिवरायांचेच फोटो लागणार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचेच फोटो लागणार, बाकी ह्या टिप्या बिप्याचे कोणाच्या लागण्याचं काही कारण नाही। हे लोक निवडणुकीच्या अगोदर जय भीम आणि जय मीम म्हणतात आणि निवडणुकीच्या नंतर फक्त जय मीम पर्यंत येतात। जय भीम कुठे गेलं? का नाही टिपू सुलतानांच्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो होता? म्हणून हे अशा जिहादी मानसिकतेचे हिरवे साप, मग ते कुठल्या कसेही असो, कुठल्याही पदावर असो, त्यांना या हिंदू राष्ट्रामध्ये आम्ही वळवळ करायला देणार नाही।